सुलतानपूर झेडपी शाळेला पहिल्याच पावसात तलावाचं स्वरूप आहे। 5 वर्गांसाठी केवळ 2च खोल्या आहेत। शाळेच्या इमारतीची दुरवस्था आहे। स्वच्छतागृहांचा बोजवारा उडालाय। शाळेच्या विद्यार्थ्याला ह्या ठिकाणी पवायसारखं पाणी आता सध्या झालेलं आहे आणि ही तक्रार आम्ही कमी जास्त गेल्या वर्षीपासून ग्रामपंचायतला जे सरपंच आहेत यांना दिलेली होती आणि ग्रामसेवक मोरे साहेब यांनाही केलेली होती, परंतु पूर्णपणे या गोष्टीकडे दुर्लक्ष झालेलं आहे। काम लक्षात घेतलं असतं, तिथली परिस्थिती डोळ्यासमोर घेतली असती तर आज इथली परिस्थिती अशी राहिली नसती। आणि परवा ग्रामसेवक साहेब आणि सरपंच साहेब यांनाही आम्ही ह्या गोष्टी त्यांच्या निदर्शनात आणून दिल्या। आज जर बघितलं तर सुलतानपूर गावामध्ये पूर्ण जी वस्ती शाळा आहे त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। तर पाणी जर बघितलं तर पूर्ण आता ह्या ठिकाणी विद्यार्थी यायचं म्हणलं तर पूर्ण अडचण आता विद्यार्थ्याची झालेली। लहान लहान मुलं आहेत, ह्याच्यामध्ये नाग विचू काढा येऊ शकतोय। पूर्ण या विद्यार्थ्यांच्या जीवाशी आज खेळणं सुरू आहे। या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणचे स्थानिकचे जे ग्रामसेवक असतील किंवा सरपंच असतील यांनी लक्ष घालून या ठिकाणी मुरुम टाकून या ठिकाणचं पाणी काढून द्या। यंदा नाशिकमधील पर्यटन स्थळावर कडक निर्बंध आहेत। त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रातील पर्यटन स्थळांवर कडक निर्बंध आहेत। नियमभंग करणाऱ्यांवर वन विभागाची कारवाई होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।